एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग. खूप दिवसांनी आपला व्लॉग येतोय आणि आजचं काहीतरी स्पेशल व्लॉग असणार आहे, कारण तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. सो आमचा अचानक प्लॅन झाला आहे, तर आम्ही तिकडे चाललो आणि पटकन अशी रेडी झाली, बघू शकता तुम्ही. मी मेकअप वगैरे काय नाही केला, पटकन अशी साडी वेअर केले आणि मेकअपचं वगैरे सगळं घेतलं मी. सामान तर माझं पाठीमागे आहे सगळं, ज्वेलरी विलरी जे काय असेल ते. आणि आम्ही चाललो एकविराईच्या भेटीला आणि फायनली आज एकविराईचं मंदिर ओपन झालंय आणि आम्ही आता निघतोय. दुपारचं मला वाटतं 1 वगैरे वाजलं असेल आणि अचानकच मला कधीपासून जायचंच होतं, पण मंदिर पण बंद होतं आणि मुहूर्त पण लागत नव्हता आणि फायनली आज मुहूर्त लागलाय या गोष्टीला. सो अचानक मनात आलं तर जायलाच पाहिजे, कारण आपण किती वेळा पुढे पुढे ढकलून देणार. सो असं वाटतंय आणि आता आम्ही निघतोय, ऑन द वे आहोत. अवतार माझा पण असंच आहे, बिन मेकअपची आहे मी. सो चलो गाई, चलते हैं हम लोग आई माऊलीच्या भेटीला. सगळ्यांची इच्छा असते, माझी पण खूप जास्त इच्छा होती आणि ॲक्च्युली मी बड्डेला जाणार होती, पण मग विचार केला नको, आता माऊलीच्या भेटीची जाम इच्छा झाली, आजच झाले. सो जाऊन येऊया. आणि मंदिर पण ओपन झाले समजलं आम्हाला सकाळीच, तर आता मी निघालो. आणि आजचा ब्लॉग तर तुमचा असंच असणार आहे आणि बिलकुल पण स्किप करू नका, पूर्ण ब्लॉग बघा, कारण भरपूर दिवसांनी आपले ब्लॉग येतात आणि तुमच्या सगळ्यांचे क्वेश्चन वगैरे असतीलच, बिकॉज मी मिनी ब्लॉग पण टाकत नाही, तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचार. आपले आता डेली ब्लॉग्स येत राहतील. सो चलो, बाय बाय, भेटूया आता पुढे 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 पुढे. मी तर वडापाव वगैरे खायला थांबलो आहे, गाडी तिथे लावला आणि भजी घेतली. एवढी जास्त भूक लागली. तीन वडापाव. आता मी पोचलोय, म्हणजे आता पोचू थोड्या वेळात. आणि मी अशी गाडीतच पटकन अशी रेडी झालेली आणि हे बघू शकता तुम्ही, इयर कप आणि हे मंगळसूत्र. जर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण मी ऑनलाईनच ऑर्डर केलेलं आहे हो, आणि हँडमेड आहे. सो तुम्हाला पण असं मस्त बनवून मिळेल. आणि मी हे फर्स्ट टाईम वेअर करते या साडीवरती, त्याच्यामुळे माझा लुक पण थोडा मस्त वाटतोय, काहीतरी युनिक वाटतोय आणि वेगळं वाटतोय. सो मी हे ठरवलेलं की मी साडीवरती वगैरे वेअर करेल आणि तुम्ही वेस्टर्नवरती सुद्धा वेअर करू शकता. खूप छान वाटतंय, सिम्पल असं पटकन अशी रेडी झाले आणि ट्रॅफिक लागले खूप जास्त. सो मी थांबलो आणि आता मी अजून पोचलो आहे ना. आता मी पोचू किती वाजले? 5:30. 3. सो चलो गाईज, लेट्स गो. भेटू आपण पुढे गेल्यावरती. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. आम्ही फायनली पोचलो आणि आता मी पायऱ्या जस्ट चढतोय. कसलं वाटतंय, सुंदर मस्त वाटते. खूप जास्त ऊन आहे, दम लागते. सो आणि आता आमची सुरुवात झाली. मला ना ॲक्च्युली साडी नेसूनच एकविरीला यायचं होतं. सो म्हणजे याच्यासोबत मी आलेली 2-3 वेळा, एकदा ड्रेस वन पीस घालून आलेली आणि एकदा साडी नेसून आलेली, पण फर्स्ट टाईम आले. खूपच सुरुवातीला जाम दम लागते रे देवा. आज ओपन झाले समजलं आणि लगेच गर्दी बघू शकता तुम्ही. लोक वाटच बघत असतात. बरेच जणांनी खालून पण दर्शन घेतलं रे, पण तुम्ही आलेलो तेव्हा. लावला क्लिपमध्ये पाडू नको ते, आम्ही घरूनच आणले आहेत तांदूळ वरतीच टाकतो.
राहू दे बिस्किट आपण नाही. हार घेतला इथून आणि ओटी तर मी करूनच आणलेली. हा ते धागे पण घे. वाव सुंदर. बघ इकडे काय फायनली आलीस. मोठा हार घेतला आम्ही. गर्दी खूप जास्त आहे तरी पण आम्ही आलो. क्लिअर आहे एकदम. पाऊस काय नाही. फायनली आम्ही आलेलो आहोत आणि खूप मस्त वाटते. हा माझं थोडं गंतराने तर आमचं फायनली दर्शन झालंय. सो कसं वाटतं तुला? भारी आहे, मस्त प्रसन्न. आणि दर्शन कसं झालं? दर्शन एकदम मस्त. खूप वेळ आम्ही आतमध्ये थांबलेलो, फक्त फोटो विटोज काय काढून नाही दिले, पण एक नंबर दर्शन झालं. आणि बघू शकता जास्त आजच गर्दी open पण झालं नाही. ना? आजच ओपन झाले तरी पण जसं समजते तशी लोक येतात. आपल्याला पण आधीच समजलं ना. आणि वाटते म्हणजे एकदम स्वर्ग. वाव, स्वर्गाहून सुंदर. आईचं मंदिर. छानच. बघू शकता तुम्ही काहीच. कोंबडा उडवा जायचं. कधी उडवणार आहे कोंबडा. उडवलेलं केलाय देवीला. गुड गाईज. आमचं फायनली दर्शन झालं आणि मस्त मस्त आम्ही फोटोज वगैरे पण क्लिक केले आणि खूप मस्त दर्शन झालं. आणि मला तर इतकं चांगलं वाटतंय बिकॉज माझी कधीपासूनची इच्छा होती जी आज साडी घालून पूर्ण झाली. हां, साडीची मेन तर साडी घालून जाण्याची खूप जास्त इच्छा होती आणि ती पूर्ण झाली, ते पण याच्यासोबत. सो खूप छान वाटतं. आणि जेवलोय पण नाही आम्ही. आणि त्यावरती इतकी वेगळी फिलिंग येते ना, खूप पॉझिटिव्ह वेब्स येतात आणि मस्त वाटतं एकदम. ब्लेसिंग्स खूप साऱ्या. त्याचं की एक टीवाली करूया बॅकने, मग जाऊया. सो तुम्ही जर यायचं असेल एकविराला तर नक्की या, कारण मंदिर वगैरे चालू झालं आणि खूप छान दर्शन पण होतंय. सो लवकरात लवकर या सगळ्यांनी. झालं ना फायनल दर्शन. किती वाजता झालं आपलं दर्शन? हा, पोचलो कितीला आपण? 3:30 पोहोचलो. घरातून 1ला निघालो ना. 1ला निघालो. मस्त दर्शन पण खूप सुंदर झालं. आणि आता तर मला मस्त वाटते जाम. आता आपल्या नाडीसाठी सर्व गाड्यांना लावायचं स्टेअरिंग. दरवेळचा आपला. आता मी गाडीला हार लावतोय. हार आणलेला आहे आईच्या पायथ्याशी लावून. सो चला. जड बघ किती, हात दुखायला लागला माझा. एवढा जड आहे. पकडत 2 हातात धरायला लागेल. धरूनच आहे मी. नॉर्मल वरती घे असा. आणि इथून पण असं, मग परफेक्ट सेट वाटेल.
आम्ही आलेलो मॅप्रोला, मस्तपैकी मॅप्रो फिरलो आणि खूप सारं खायला खाल्लं फ्रीमध्ये. आणि आता मी चाललो हां, आणि आता आम्ही निघालो जायला, म्हणजे कपडे वगैरे आम्ही चेंज केले. लुक ॲट दिस माय आउटफिट गाईज. मस्त असं मला असं आउटफिट आवडतो, सो कम्फर्टेबल वाटतो आणि खूप छान वाटतं, त्याच्यामुळे असं वेअर केलेलं. आणि 2-3 फोटोज काढले, मस्त मॅप्रो फिरलो. आणि आजच्या दिवशी खूप काय काय झालं, चांगलं झालं. ते वालं त्याचं आता मी ते करू शकत नाही. हां, ते मी केलं. आणि आता माझा वेट पण वाढले, सो आता मला एंट्री पण नाही भेटणार. 50च्या आत असतं ना, तेव्हा माझं 50 होतं परफेक्ट, आणि आता 53 झालं आहे, सो वाढलं पण असू शकतं. मी चेक पण नाही केलं. चलो गाइस, हम लोग अभी निकलते हैं इधर से. आणि तुम्हाला सांगू का, मला एवढं बरं, मला एवढी भूक लागले ना आता पहिली तर. मेन म्हणजे मेरे को बहुत ज़्यादा भूख लगी है, अभी मैं रह नहीं सकती, इतनी ज़्यादा भूख लगी है. सो पहिली तर जाऊन पेटपूजा करूया आपण. हे पसारा हा पाठी टाक सगळा, तुझं आहे ते सगळं माझंच ते पाठी टाक. पसारा बघितलात ना, या बाबा हा बघा, कुठं गेला तू? हे सगळं फेकून दिलं मी. मेकअपचं सगळ्या पिशव्याच आणलं उचलून, कारण का मला माहिती. आणि माझी चप्पल पण नवीन आहे, मी दाखवते आता. मी एकविरीवरून चप्पल पण घेते. लुक ॲट दिस. चलो लेट्स गो.